नमस्कार, मी लाघवी ओम सावंत डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. हार्ट अटॅकचा धोका सतत वाढताना पाहायला मिळतोय. अगदी तरुणांमध्ये सुद्धा याचं प्रमाण दिवसागणिक वाढतंय. काल परवापर्यंतची जर आपण बातमी पाहिली तर सुष्मिता सेन हिला देखील हार्ट अटॅक आल्याची आपण बातमी पाहिलेली होती. त्यानंतर मात्र तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे अनेक दिवसांपासून सातत्यानं हे वाढतच चाललेलं आहे. इतकंच काय तर हा धोका आता मात्र दिवसागणिक अधिक बळावतोय. त्यामुळे हार्ट अटॅक टाळू शकत नाही का असा सवाल आता प्रत्येकालाच भेडसावतोय. नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या चर्चेतून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत लाईफस्टाईल डिसीजेस रिव्हर्सल एक्सपर्ट आणि माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर निलेश कुलथे. निलेशजी, स्वागत आहे तुमचं डॉक्टर मंत्रा या आमच्या विशेष कार्यक्रमात. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण हे फार वाढताना पाहायला मिळतंय. म्हणजे आपण ऐकलं असेल तर सुष्मिता सेनला सुद्धा हार्ट अटॅक आलेला होता. अगदी काल परवापर्यंतचीच आपण बातमी पाहिली तर ट्रेडमिलवर वर्कआउट करता करता हार्ट अटॅक येतो. काय नेमकं कारण आहे, का हे असं होत आहे? येस, आतापर्यंत आपण तेच बघतोय की दिवसागणिक हे हार्ट डिसीजेस हार्ट अटॅकचे पेशंट वाढतात. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण बघायला गेलं तर चुकीची किंवा बदललेली जीवनशैली, ज्याच्यात आहार असेल म्हणजे खाण्याच्या सवयी असतील, व्यायामाचा अभाव असेल किंवा स्ट्रेस टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एकत्रित परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये सुद्धा दिसतंय ते. बरं, आता अजून एक गोष्ट आता जसं आपण मेन्शन केली की ज्याच्यात ॲक्टर ॲक्ट्रेस असतील किंवा हेल्थ फ्रीक लोक असतील. मध्यंतरी आपण सिद्धार्थ शुक्लंचं उदाहरण बघितलं की जे हेल्दी होते तरी त्यांच्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण आलेलं आपल्याला दिसतंय. तर ह्या गोष्टी टाळताना आपल्याला कुठेतरी लाईफस्टाईलचा विचार करणं गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि युवकांमध्ये याचं प्रमाण वाढतंय, त्याच्यामुळे ही खरंच एक चिंतेची गोष्ट आहे. आता हार्ट अटॅक म्हणताना एक घटना समजून घेणं गरजेचं आहे की हार्ट अटॅक होतं म्हणजे नक्की काय होतं. तर हृदय जे आहे, जे सगळ्या शरीराला रक्तपुरवठा करत असतं, तसंच हे हृदय स्वतःला देखील रक्तपुरवठा करत असतं त्याच्या रक्तवाहिन्यांद्वारे. ज्यावेळेस या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी येऊन अडकते, ती घटना म्हणजे हार्ट अटॅक. तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी येऊन अडकणे किंवा ती गुठळी बनणे ही प्रक्रिया जर का कुठेतरी आपल्याला थांबवता आली किंवा तिचं प्रमाण कमी करता आलं तर निश्चिततेने हार्ट अटॅक आपण टाळता येऊ शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट की हार्ट अटॅकबद्दल आपण बऱ्याच वेळेस गोष्टी ऐकतो, तेव्हा मनुष्यामध्ये आपण हार्ट अटॅक नेहमी ऐकतो, पण प्राण्यांमध्ये कुठेही हार्ट अटॅकबद्दल आपण ऐकलेलं नसतं. त्याच्या मागचं संशोधन असं दाखवतं की प्राण्यांमध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतं. आणि व्हिटॅमिन सीचं एक काम असतं की रक्तवाहिन्यांचं आरोग्य मेंटेन करणं, रक्तवाहिन्यांची लवचिकता ठेवणे. जर का रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर रक्ताची गुठळी बनण्याची प्रक्रिया किंवा रक्त घट्ट बनण्याची प्रक्रिया कुठेतरी थांबवली जाऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन सी हा सगळ्यात महत्त्वाचा गेम चेंजर असतो त्याच्यात. आणि जर का हा व्यवस्थित आपल्या शरीरात प्रमाणशीर जात राहिला तर निश्चिततेने त्याचा फायदा होतो आणि हार्ट अटॅक सारख्या धोक्यापासून आपण टाळता येऊ शकतो. हे जे तुम्ही व्हिटॅमिन सी बद्दल सांगितलं ना की गेम चेंजर असतो तो आपल्या शरीरातला, प्रिव्हेन्शन म्हणून व्हिटॅमिन सी कडे पाहिलं जातं असं म्हटलं जातं. तर हे उत्तर देऊन तुम्ही फार उत्सुकता वाढवलेली आहे. काय कसं काम करतं हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये प्रिव्हेन्शन देण्यासाठी, हे सविस्तर तुम्ही प्रेक्षकांना नक्की. सांगा. आत्ता जसं आपण बघितलं ना, सगळ्यांची लाईफस्टाईल खूप चेंज झाली, ज्याच्यात हरी, वरी आणि करी म्हणजे खूप धावपळ असते. त्याच्यामुळे हरी आपण करत असतो, वरी म्हणजे सतत चिंता टेन्शन असतं, आणि तिसरं म्हणजे करी, आपण खूप फास्ट फूडच्या आहारी गेलेलो असतो. ह्या फास्ट फूडमध्ये कुठेतरी व्हिटॅमिन सी पुरेपूर प्रमाणात शरीरात मिळत नाही. आता जसं आपण बघितलं, व्हिटॅमिन सी मुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता असेल, रक्तवाहिन्यांचं आतील आरोग्य असेल, हे जर का मेंटेन ठेवलं तर रक्तवाहिन्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आकुंचन प्रसरण क्षमता त्यांची चांगली राहते. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जर का आपल्याला आपलं हृदय स्वस्थ ठेवायचं आहे तर रक्तवाहिन्यांची लवचिकता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी व्हिटॅमिन सी हा पदार्थ अतिशय जास्त गरजेचा आहे. व्हिटॅमिन सी जर का दररोज आपल्या शरीरात जात राहिला तर निश्चिततेने आपल्याला हृदयरोगाच्या भीतीपासून दूर जाता येऊ शकतं. हृदयरोगाची भीती आपल्याला टाळता येऊ शकते ह्या व्हिटॅमिन सी मुळे. सतत आपण उल्लेख करतोय व्हिटॅमिन सी आपल्याला प्रत्येकाला आपल्या शरीरात हवा असणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन आहे तो हार्ट अटॅकच्या दृष्टिकोनातून. पण व्हिटॅमिन सी हा मिळवायचा कसा, कुठल्या पदार्थातून व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतो, त्याचं सेवन किती केलेलं बरं असं? कारण जनरली सगळ्यांनाच प्रश्न असतो की सुरुवात कुठून करायची. येस,
व्हिटॅमिन सी हा सगळ्यात सोपा असतो, जे काय आपले आंबट पदार्थ आहे, म्हणजे ज्याच्यात आवळा आहे, त्यात आपण लिंबू बघू शकतो, हे पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी आहे. त्याचबरोबर संत्री आहे, मोसंबी आहे, पपई आहे, पेरू आहे, त्याच्यानंतर ब्रोकोली आहे, त्यानंतर पालक आहे, फुलगोबी, पत्तागोबी, अशा सगळ्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी असतो. मात्र हे पदार्थ रेग्युलरली सेवन करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला दिवसाला साधारणतः 50 मिलीग्रॅम ते 100 मिलीग्रॅम पर्यंतची व्हिटॅमिन सीची गरज असते. जर का हे पदार्थ नियमित आपण सेवन केले तर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी राहू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की व्हिटॅमिन सी मनुष्य शरीर तयार करू शकत नाही, प्राण्यांमध्ये ते त्यांचं शरीर तयार करू शकत असतं. आणि त्याचबरोबर अजून महत्त्वाची गोष्ट, मनुष्य शरीरामध्ये व्हिटॅमिन सी हे स्टोअर केलं जाऊ शकत नाही, ते रेग्युलरली आपल्याला घेत राहायला लागतं. हाच मेजर प्रॉब्लेम असतो की आपल्या एकदा आहाराच्या सवयी बदललेल्या आहेत, त्यात व्हिटॅमिन सी आपल्याकडनं पुरेपूर प्रमाणात जात नाही आणि त्यामुळेच कुठेतरी हृदयरोगाच्या भीतीकडे आपण चाललेलो आहोत. अशा घटनांमध्ये व्हिटॅमिन सीच सगळ्यात महत्त्वाचा ठरत असतो. पण सतत हे इतके पदार्थ तुम्ही सांगितलेत व्हिटॅमिन सी करता, म्हणजे सतत लिंबाचं पाणी पिणं आलं किंवा व्हिटॅमिन सी ज्याच्यातून मिळतील ते पदार्थ लक्षात ठेवून त्याचं सेवन करणं आलं, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ब्रोकोली वगैरे हे सगळे शब्द, किंबहुना या सगळ्या भाजी सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या फार दुर्मिळ असतात. मग अशा कुठल्या गोष्टीतून आपल्याला व्हिटॅमिन सी हे मिळवता येईल, साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं तर? ही गोष्ट माधवबागनी लक्षात घेऊन अगदी सोपा उपाय सगळ्यांसाठी काढला, ते म्हणजे माधवप्राश. आता हे माधवप्राश हाय इन व्हिटॅमिन सी आहे, ज्याच्यात आवळा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक पदार्थ आहे. आवळ्याबद्दल आपण जर का ऐकलं असेल, बघितलं असेल, तर आयुर्वेदामधली मेन्शन्ड वनस्पती ती, आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख केला गेलेला आहे की हे रसायन म्हणून सगळ्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठीचं एक औषध आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, जे आत्तापर्यंत खूप वेळापासून आपण ऐकतोय, सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये असतं. त्याचबरोबर माधवबागनी जे माधवप्राश नावाचं औषध बनवलं, याच्यात जवळजवळ 80 पट जास्त व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे आपली डेली रिक्वायरमेंट जी आहे 50 मिलीग्रॅम ते 100 मिलीग्रॅम, ती पूर्ण होते या माधवप्राशमधनं. अजून एक संशोधन हे दाखवतो, जर का आपल्याला हृदयरोगापासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर कमीत कमी 500 मिलीग्रॅम ते 1000 मिलीग्रॅम एवढी मात्रा दररोज आपण सेवन केली गेली पाहिजे. आणि ही सगळी गोष्ट माधवप्राशच्या एका चमच्याचं औषध आपण रोज सकाळी उपाशीपोटी सेवन केलं तर ही मात्रा पुरेपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळत असते. त्याच्यामुळे वन स्टॉप सोल्युशन माधवप्राश त्याच्यावरती काम करेल की डेली आपल्याला जे व्हिटॅमिन सीची गरज शरीराला भागवायची आहे, रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा माधवप्राश आपण जर का घेतलं तर शरीराला जी रिक्वायर्ड व्हिटॅमिन सीची मात्रा आहे ती पूर्ण प्रमाणात मिळत जाते. त्यामुळे असंख्य पदार्थांचा परिपाक केवळ एका चमच्यात आहे माधवप्राशमध्ये. त्यामुळे हार्ट अटॅकच्या भीतीवर आता मात करणं सहज शक्य आहे, कारण माधवबागनं हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढण्यासाठी तयार केलंय नवं संजीवनी, ज्याचं नाव आहे माधवप्राश. माधवप्राश हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढा देण्याकरता कसं उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ता स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मिस कॉल द्या, घरपोच मागून घ्या. नंबर पुन्हा एकदा सांगते, 02248966977. पुन्हा एकदा नंबर पाहूया, 02248966977. डॉक्टर, आपण चर्चा करतोय की माधवप्राश हा हार्ट अटॅक हे टाळण्यासाठी फार सहकार्य करणारं प्रोडक्ट आहे, फार मदत करणारं प्रोडक्ट आहे. तुम्ही ओघाओघात उत्तर देताना म्हणालात सुद्धा की अनेक संशोधनाअंती हे तयार करण्यात आलेलं आहे. काय संशोधन यावर झालेलं आहे? येस, माधवप्राशबद्दल आपण स्टार्टिंगपासून हेच सांगत होतो की हार्ट डिसीजसाठी, हार्ट अटॅकला टाळण्यासाठी हे खूप उपयुक्त औषध आहे. परंतु काही प्रसंगी लोकांच्या मनात प्रश्न होते, यामुळे ही एक गोष्ट परत आपण लक्षात घेतली आणि त्याच्या संदर्भात काही क्लिनिकल ट्रायल्स, काही प्री क्लिनिकल ट्रायल्स, ज्या ॲनिमल ट्रायल्स असतात, ह्या ॲनिमल ट्रायल्स आपण केल्या, ज्याच्यात उंदरांवरती आपण हा प्रयोग केला होता. उंदरांचे 2 ग्रुप केले होते, ज्याच्यात एका ग्रुपला आपण काहीच दिलं नव्हतं आणि दुसऱ्या ग्रुपला आपण माधवप्राश दिलं होतं. अशा उंदरांच्या ग्रुप्सला आपण काही दिवसानंतर हार्ट अटॅक इंड्यूस करणारं औषध दिलं होतं, ज्याच्याने हार्ट अटॅक येतो. आणि त्यानंतर आपण ह्या दोन्ही उंदरांच्या ग्रुपला स्टडी केलं आणि यात खूप मोठी गोष्ट आपल्या लक्षात आली की ज्या उंदरांना आपण माधवप्राश नव्हतं दिलं, त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या भरपूर इजा झाली होती, भरपूर क्षती झाली होती. आणि याच्याच विरुद्ध ज्या उंदरांना आपण माधवप्राश दिलं होतं, त्यांचं हृदय ठणठणीत होतं, रक्तवाहिन्या देखील चांगल्या होत्या. कारण रक्तवाहिन्यांचे आतमधले स्तर आणि हृदयाच्या मांसपेशी ह्या ठणठणीत राहणे हेच सगळ्यात जास्त आपल्याला महत्त्वाचं
असतं आणि हे माधवप्राश सेवन केलेलं आपल्याला उंदीरांमध्ये दिसून आलं होतं. तर ही एक खूप मोठी रिसर्चची उपलब्धी होती, ज्याच्यात आपल्याला लक्षात आलं की माधवप्राश हे कशा पद्धतीने काम करतं. आणि हा संशोधन दिल्ली युनिव्हर्सिटीने दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीने हा रिसर्च केला होता आणि हा पब्लिश देखील झालेला आहे. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा रिसर्च आहे या गोष्टीसाठी की हार्ट अटॅक टाळण्यासाठी माधवप्राश हे कसं उपयुक्त आहे. तुम्ही आता म्हणताय की हार्ट अटॅक टाळण्याकरता माधवप्राश अतिशय उपयुक्त आहे, पण ज्यांना सुरुवातीपासूनच हृदयाशी निगडीत काही त्रास आहेत, हृदयाशी निगडीत काही आजार आहेत, त्यांनी नेमकं काय करावं, त्यांच्यासाठी हे कितपत उपयुक्त आहे? निश्चिततेने एकदा हार्ट डिसीज जरी होऊन गेले असतील तरी अशा पेशंटसाठी माधवप्राश हे अतिशय उपयुक्त आहे. कारण मी जसं मगाशी पण उत्तर दिलं की हृदय आणि हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या त्यांचं आरोग्य हे मेंटेन ठेवणं, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस रुग्णांना काही पूर्वीचे हार्ट डिसीजेस होऊन गेले अशा पेशंटनी देखील ज्यावेळेस माधवप्राशचं सेवन केलं त्यांच्या हृदयाची ताकद, रक्तवाहिन्यांची ताकद, रक्तवाहिन्यांची लवचिकता ही देखील चांगल्या पद्धतीने मेंटेन राहिलेली आहे. त्याच्यामुळे नक्की ज्या पेशंटला हार्ट अटॅक सारख्या परिस्थिती येऊन गेल्यात किंवा ज्यांचे इतर उपचार देखील हृदयावरती झालेत अशा पेशंटनी निश्चिततेने रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा माधवप्राश घेणं अतिशय फायदेशीर ठरतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा कोणत्याही हार्ट पेशंटनं माधवप्राश घेतलं तरी चालेल का? त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे का? येस, आत्ता जसं तुम्ही म्हटलात की ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा इतर पेशंटनी घ्यायला पाहिजे, तर जरूर डोळे झाकून या सगळ्या पेशंटनी घेणं गरजेचं आहे. कारण माधवप्राश आत्ता मी जसं उल्लेख केला की आवळा असणारं औषध आहे, त्याचबरोबर 42 पेक्षा अधिक वनस्पती आहे जी ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल याच्यावरती काम करणारी, जसं याच्यात गुडूची आहे, पुनर्नवा आहे, दालचिनी आहे, सुंठ मिरे पिंपळी असे वेगवेगळी औषधं आहेत जी पेशंटचं ब्लड प्रेशर वाढण्याची जी कारणं असतात, रक्तवाहिन्यांमध्ये आलेलं काठिण्य हे कमी करण्याचं काम करत असते. रक्तवाहिन्या लवचिक झाला की ब्लड प्रेशर देखील कमी यायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीजच्या पेशंटनी सुद्धा घेणं गरजेचं आहे, कारण की डायबिटीजमध्ये जे शरीरातलं रक्तातली साखर कंट्रोल करण्याची सिस्टीम काम करत नसते, त्याला देखील कुठेही त्रास न देता हे शरीराचं पोषण चांगल्या पद्धतीने करत असतं. त्यामुळे ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीज असू दे किंवा हार्ट डिसीज असू देत, अशा प्रत्येक पेशंटनी माधवप्राश घेणं अगदी योग्य आहे. अगदी डॉक्टर, तुम्ही म्हणताय की ज्यांना कोणताही आजार नाही किंवा मग ज्यांची फॅमिली हिस्ट्री मात्र हृदयरोगाशी संदर्भात आहे, अशांसाठी मात्र हे कितपत उपयुक्त आहे, कितपत फायदेशीर आहे? खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की फॅमिली हिस्ट्री असते हार्ट डिसीजची. एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची की फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपल्या शरीरात कुठेतरी ती बीजे आहेत तो आजार होण्याची. त्याला जर का पोषक वातावरण मिळालं, म्हणजे त्याला खत पाणी मिळालं, आणि ते खत पाणी म्हणजे आत्ताची आपली असलेली चुकीची लाईफस्टाईल, तर निश्चित त्याने हार्ट डिसीज, हार्ट अटॅक येणारच आहे. सो अशा प्रत्येक पेशंटला सुद्धा माधवप्राश अतिशय उपयुक्त आहे. तो तुमच्या शरीराची सिस्टीम कुठेतरी प्रॉपरली करायला मदत करतो. रक्तवाहिन्यांचे आरोग्य जे मगापासून आपण मेन्शन करतोय त्याला कुठेतरी चांगलं ठेवत असतो. म्हणजेच ज्या पेशंटला आत्ता कोणताही त्रास नाही, त्यांना काहीच लक्षणं देखील दिसत नाही, अशा प्रत्येक पेशंटने देखील रोज सकाळी 1 चमचा माधवप्राश घेणं अतिशय उपयुक्त ठरणार आहे. माधवप्राश सेवनानं हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा तर होतेच, हार्ट अटॅक येण्याच्या धोक्यापासून सुद्धा स्वतःचा बचाव हा होऊ शकतो. आणि हे सगळं शक्य होईल माधवबागच्या माधवप्राशच्या मदतीनं. मग उशीर कशाला करायचा? आजच माधवप्राश मागवा आणि त्याचं सेवन करण्यास सुरुवात करा. अर्थात पुन्हा एकदा आठवण करून देते, मिस कॉल द्या 02248966977 वर. डॉक्टर, सवाल आता हाच आहे की उद्याची पिढी, आजची तरुण पिढी उद्याचं भविष्य आहे, पण ही तरुण पिढी मात्र आता कुठेतरी मद्यपान किंवा धूम्रपान करताना दिसते आणि कालांतरानं मात्र कुठेतरी याचा हृदयावर परिणाम होतो, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. त्यांच्याकरता हे माधवप्राश कितपत फायदेशीर? अगदी महत्त्वाचं आहे, कारण आत्ता आपण बघतो की ते एक फॅशन सिम्बॉल झालेलं आहे, कुठेतरी स्मोकिंग करणं, अल्कोहोल घेणं. परंतु या सगळ्या पदार्थांमुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा खूप जास्त वाढतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा इन्फ्लामेशन, ज्याला आपण साध्या भाषेत सूज म्हणूया, ही सूज संपूर्ण शरीराच्या आतमधील महत्त्वाच्या अवयवांवर, मग हृदय असेल, हृदयाच्या रक्तवाहिन्या असतील, त्यांच्यावरती ही सूज आल्यामुळे या रक्तवाहिन्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने होऊ शकत नाही आणि त्याच्यातनंच पुढे हृदयविकाराची सुरुवात व्हायला लागते. मग अशा प्रत्येक पेशंटला ज्यांच्या चुकीच्या लाईफस्टाईल आहे ह्या तर बदलणं अतिशय जास्त गरजेचं आहे. परंतु आत्तापर्यंत जो डॅमेज झालेला आहे ह्या चुकीच्या सवयींमुळे, त्याला भरून काढण्यासाठी माधवप्राश अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक पेशंटनी देखील
देखील किंवा ह्या प्रत्येक व्यक्तीने ज्याला त्याची लाईफ हेल्दी ठेवायची, ज्याला पुढे भविष्यात हृदय रोगाच्या किंवा हार्ट अटॅकच्या धोक्यापासून स्वतःला टाळायचं आहे, अशा प्रत्येकाने माधवप्राशचं सेवन करणं गरजेचं आहे. कारण जी काय आपण चुकीची लाईफस्टाईल फॉलो करतो त्याचा कुठेतरी शरीरावरती आतमध्ये परिणाम होत असतो. हा परिणाम खोडून काढण्यासाठी माधवप्राश त्यांना निश्चिततेने फायदेशीर ठरतो. माधवप्राशमधील घटक हृदयाचे स्नायू बळकट करतात, हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा करतात, हार्ट अटॅक येण्याच्या धोक्यापासून बचाव सुद्धा करण्यास तितकीच मदत होते. म्हणूनच सर्वांसाठी हे फायदेशीर आहे आणि त्याकरता पुन्हा एकदा आठवण करते, 02248966977 या क्रमांकावर आताच मिस कॉल द्या. माधवप्राश घरपोच मिळवून देण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क सुद्धा साधतील. पण सुरुवातीला डॉक्टर आपण जशी चर्चा करत होतो की इतर विटॅमिन सी इतर घटकांचं सेवन करण्यापेक्षा एका स्पूनमध्ये मात्र तुमचं आयुष्य हे पार बदलून जातं आणि तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. या माधवप्राशमध्ये नेमक्या कोणत्या स्वरूपात काय घटक आहेत त्याविषयी सांगाल? अगदी महत्त्वाचं आहे. माधवप्राश हे आयुर्वेदिक औषध आहे, जसं आपल्याला कळालं. आणि ज्यावेळेस आयुर्वेदिक औषध आहे असं म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न असतो की ते कशा पद्धतीचं आहे, ते चवीला कसं आहे. परंतु चांगली गोष्ट ही आहे की ते घेण्यासाठी अतिशय सोपं आहे. जसं आपण च्यवनप्राश बघितलंय, घट्ट असतं, थोडं सेमी सॉलिड असतं, असं हे चाटण्याचं औषध आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जरी हे आयुर्वेदिक औषध आहे तरी हे गोड आहे आणि याच्यात ज्या काय वनस्पती आपण गोड करण्यासाठी वापरल्या आहेत त्या हेल्दीच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटनी, प्रत्येक व्यक्तीने हे अगदी सोप्या पद्धतीने घेऊ शकता आणि दररोज सकाळी 1 चमचा माधवप्राश तुमचं इनफ आहे विटॅमिन सीचा पूर्ण डोस शरीराला मिळण्यासाठी. त्याच्यामुळे घेण्यासाठी अतिशय सोपं आहे, चवीला अतिशय सुंदर आहे, कुठेही कडू नाही. असं हे माधवप्राश प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे माधवप्राश हे सकाळी उपाशी पोटी 1 चमचा घ्यायचंय. हे पूर्णपणे शुगर फ्री आहे, तर तुम्ही नक्कीच याचं सेवन करू शकता. स्वतःला हार्ट अटॅकच्या भीतीपासून दूर ठेवायचं असेल तर. आणि त्यासाठी मिस कॉल द्या 02248966977 या क्रमांकावर. डॉक्टर माधवबाग गेली 17 वर्ष खरं तर हृदयरोग, डायबिटीज, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काम करतायत. 10 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले. असं असताना माधवप्राश ही संकल्पना कोणत्या कारणानं खरं तर ओळख करून देण्यात आली किंवा कोणत्या कारणानं या माधवप्राशचा जन्म झाला? सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यातलं प्रिव्हेन्शन हे आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलाही आजार जर का इनिशियल स्टेजमध्ये किंवा तो होण्याच्या अगोदर जर का त्याला आपण उपचार केले तर त्यातनं मिळणारे बेनिफिट्स हे खूप जास्त असतात, फायदे खूप जास्त असतात. ज्यावेळेस ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक याच्यावरती उपचार केले जातात, माधवबागमध्ये जे पंचसूत्री पद्धतीने पंचकर्म, आहार विहार, त्यानंतर एक्सरसाइज, मॉनिटरिंग ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपचार करतोय. परंतु या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जर का रुग्णांना ते फिट ठेवण्याचं, म्हणजे हृदय असेल, डायबिटीज, ब्लड प्रेशर या आजारांना जर का त्यांना दूर ठेवायचं असेल तर माधवप्राश किंवा प्रिव्हेन्शन ही एक संकल्पना आणली आणि त्यातनं आयुर्वेदात जे 5000 वर्षापूर्वी उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत यांना वापरून हे माधवप्राश तयार केले गेले आहे. त्याच्यामुळे जसं जसं आपण हे माधवप्राश रेग्युलरली सेवन करत जाऊ, भविष्यात होणारे वेगवेगळे आजारांचे धोके आपल्याला टाळता येऊ शकतात. आपल्या हृदयाला आपल्याला फिट ठेवता येतं. कारण आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, शरीरातील सगळेच अवयव महत्त्वाचे, पण त्यातल्या त्यात हृदय हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. याच्यावरती होणारे त्रास हे खूप जास्त प्रमाणातले असतात. यांना जर का आपण वेळीच रोखलं तर आपण पुढचं आयुष्य खूप हेल्दी जगू शकतो. या संकल्पनेतनं माधवबागने माधवप्राश नावाचं औषध काढलंय आणि जे प्रत्येकाला घेण्यासाठी अतिशय सोपं आहे, अतिशय टेस्टी आहे. आणि जसं आपण बघितलं की रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा माधवप्राश हा तुमचं पूर्ण शरीरातल्या प्रत्येक अवयवाला फिट ठेवण्यासाठी काम करणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला हीच विनंती की त्यांनी माधवप्राशचं सेवन लवकरात लवकर सुरू करावं आणि आपलं हेल्थ मेंटेन ठेवावी. खरं आहे, म्हणजे हार्ट अटॅक टाळण्याच्या उद्देशानं माधवप्राश हे औषध तयार करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुद्धा याचं सेवन करून तुमच्या हृदयाला निरोगी ठेवू शकता. माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या सुद्धा मागवू शकताय. त्यासाठी आता फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे 02248966977 या क्रमांकावर. माधवबाग ही देशातली एकमेव नॉन सर्जिकल कार्डियक केअर संस्था आहे जिथे हृदयविकारावर कुठल्याही शस्त्रक्रियेविना उपचार केले जातात. ज्यांच्या मनात निरोगी जीवन जगण्याची इच्छा आहे अशी प्रत्येक व्यक्ती माधवप्राशचं सेवन करून स्वतःला हार्ट अटॅकच्या धोक्यापासून
वाचवू शकते. यामध्ये असलेल्या सर्व वनौषधी हृदयाच्या स्नायूंना मजबूती देतात आणि रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा सुद्धा करतात. त्यामुळे आजच माधवप्राश घरपोच मागवा आणि त्यासाठी फक्त मिस कॉल द्या. क्रमांक 02248966977 यावर. डॉक्टर, आज तुम्ही इथं आलात, डॉक्टर मंत्रामध्ये सहभागी झालात, इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता मात्र वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र अपडेट राहण्याकरता पाहत रहा फक्त लोकशाही.